जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आज खरं तर मतदान होतं आहे आणि या मतदानासाठी मतदार राजा बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये. या ठिकाणी पाहतो की सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मतदार राजाने गर्दी केलेली पाहायला मिळते. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 3600 मतदान केंद्र आहे आणि याच ठिकाणी सुमारे 30 लाख मतदार राजा हा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकंदरीत या ठिकाणी पाहिजे पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर खरं तर या परिसरामध्ये प्रचारसुद्धा थांबला होता. 3 दिवसाचा दुखवटासुद्धा आयोजित केला होता. मात्र एकंदरीत पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा या परिसरामध्ये 3 सभा आयोजित केल्या होत्या. मात्र एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल हा अजित पवारांचा बालेकिल्ला या ठिकाणी मानला जातो. मात्र एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्यानंतर मतदार राजा आता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकंदरीत सकाळपासून पाहतो की मतदार राजा आहे तो मतदार राजा मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यावर अभिषेक स्वामी सुंदर TV9 मराठी खेड पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.